Aishwarya Jagdale. I am 8 years old. My profile is my contact number is 9503902259. Let's start it. अगं दीदी इकडे ये ना. काय झालं? अगं माझ्या टीचरने सांगितलंय की स्कूलमध्ये एक मोराचे चित्र काढायचंय आणि ते स्कूलमध्ये सबमिट करायचंय. मोराचे चित्र मग त्यासाठी मला का बोलवलं? तू काढू शकते ना? अगं नाही, मला मोराचे चित्र काढता येत नाही. काय सांगतेस? तुला अजून पण मोराचे चित्र काढता येत नाही? बाई ग, काय करावं तुला? इतके दिवस तुला बोंबलत होते की मोराचे चित्र काढ, तरी पण काढलं नाही. आता मग कशा हाल होईल तुझे? अगं तुला तर तू ड्रॉइंग मध्ये एक्सपर्ट आहे, मला तरी काढून दे ना. मी काढून दे तुला. एकदा तू प्रॅक्टिस कर मग तुला येईल. अगं नाही दीदी, मी खूपदा प्रॅक्टिस केली पण तरी पण मला आलं नाही. हो का? बघू तुझी बुक. हे घे. हे काय काढलंय तू? हे तर मांजर वाटतंय. अगं हे मांजर नाही, हा कावळा आहे. हा कावळा, हा तर मांजर वाटतंय. हाय ग, तुला मग कावळा सुद्धा काढता येत नाही. काय करावं तुझं? अगं हो, माझा हँडरायटिंग सुद्धा घाण आहे. जेव्हा मी येते तेव्हा आई लगेच माझी बॅग चेक करते आणि मला 2 धपाटे देते. का देते धपाटे? मलाच माहित नाही. तुला माहित नाही आणि मला कसं माहिती? बघ, तुला धपाटे का मिळतात? का? कारण की तुझं हँडरायटिंग चांगलं नाहीये. माझं पण हँडरायटिंग खूप कच्चाळ होतं, पण माझ्या बाबांनी मला सांगितलं जर तू तुझं हँडरायटिंग सुधारलं तर तुला स्टार आणि व्हेरी गुड खूप मिळते. हो का? पण मी खूप प्रॅक्टिस करते पण तरी पण मला काय हँडरायटिंग येतच नाही चांगलं. अगं हे बघ, सगळे माणसं एक्सपर्ट असतात. रायटिंग मध्ये, ड्रॉइंग मध्ये, सगळ्यामध्ये एक्सपर्ट असतात. पण आपल्या मनानं बोलतो की मी एक्सपर्ट नाहीये. अगं दीदी, मी खूपदा ट्राय केलाय पण तरी पण मला काय माझं हँडरायटिंग सुधारतच नाही. हे बघ, तू प्रॅक्टिस करत नाही. मला माहिती तू प्रॅक्टिस करते का नाही. का? कारण की मी रोज तुझ्या टेबलकडे जाऊन बघते. सगळा टेबलवर लिहिते काहीच कळत नाही. असं वाटतंय कोणतरी छोटं बाळ लिहितंय. अगं तेच ना दीदी, मला काहीच कळत नाही. मी काय करू? बरं, मी तुला ट्रिक सांगते. रोज तू एक मोठासा पॅराग्राफ लिहायचा चांगल्या हँडरायटिंग मध्ये आणि तू तुझं स्वतः तुझं हँडरायटिंग बघत जा. जर ते चांगलं असेल तर मग तू तुझं हँडरायटिंग सुधारलंय आणि जर तुला ते नसेल कळत तर म्हणजे तुझं हँडरायटिंग सुधारलं नाही. अगं दीदी, मी तसं अख्खी वही करून गेली माझी. मी तसं करतेच पण तरी पण माझं काही हँडरायटिंग सुधारत नाही. हो का? मी तुझी वही बघितली पण तरी पण काय तुझं हँडरायटिंग सुधारलं नाही. पण मला एक माहितीये, जेव्हा तू स्कूलवरून येते तेव्हा तू कुठेतरी लपून बसती म्हणजे आई तुला मारणार नाही. हो ना? अगं हो दीदी, काय करू की आई इतके धपाटे मारते की अख्खं लाल होऊन जातं. अगं हे बघ, आई बाबा का मारतात? का? कारण की आपल्याला बुद्धी मिळते तशी. जर तू हँडरायटिंग सुधारलं नाही आणि मम्मी पप्पांनी जर तुला मारलं नाही तर तुझी हँडरायटिंग तशीच राहत जाईल. हो, मग मी काय करू आता? हे बघ, तुला काय करावं लागणार, एक मोठी वही घे आणि त्याच्यामध्ये खूप मोठे पॅराग्राफ लिह आणि एकदम चांगलं टपूर हँडरायटिंग काढायचा प्रयत्न कर. तुला नक्की येईल. हो का दीदी? मी असं खूपदा ट्राय केले पण तरी पण काय होत नाही. मग मी काय करू शकते? आता माझ्याकडे एक पण उपाय नाही. पण मी बघितलंय की तू खूपदा प्रॅक्टिस करता रे. आणि हा, तू रोज खेळत असते, कधीच अभ्यास करत नाही आणि कधीच रायटिंग करत नाही. फक्त संध्याकाळी आणि सकाळी करत असते. बाकी रोज आराम करत असते. सकाळी फक्त उठून अभ्यासाला बसते, 2 मिनिटं अभ्यास करते, 20 मिनिट काला संपलं आणि परत संध्याकाळी बसते, 20 मिनिट काला संपलं. अगं मग मी काय करू? मला काही समजतच नाहीये. हे बघ, माझ्या बाबांनी सांगितलंय प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. हा एक शब्द आहे. तू जर लक्ष ठेवला तर तुला सगळे येईल. जर तू आर्टमध्ये हे नाही एक्साइटेड नाहीये तर तुला एक्साइटेड व्हायचंच आहे. एक्साइटेड म्हणजे काय? म्हणजे तुला हॅप्पी व्हायचंय. जर तू आर्टमध्ये एक्साइटेड नाहीये पण तुला व्हायचंय. एक्साइटेड मीन्स आपली ड्रॉइंग चांगली होते आणि आपले हात चांगले वळतात. हो का दीदी? मला हे माहितीच नव्हतं. पण तुला इतकी हँडरायटिंग कसं काय भारी येते? तुला माहितीये, जेव्हा तू लहान होतीस तेव्हा मी क्लास लावलेला आणि त्या क्लासमुळे माझी हँडरायटिंग
आणि ड्रॉइंग खूप भारी येते. हो दीदी, तुझी खूप भारी हँडरायटिंग आणि ड्रॉइंग आहे. थँक्यू.